अजित पवार यांनी तब्बल 11,000 मतांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीतली ही आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। अजित पवार 11,000 मतांनी आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे कल सुद्धा बदलताना दिसत आहेत। आपण बघितलं महायुती 140 वरून 152 ठिकाणी आघाडीवर पोहोचली आहे, तर महाविकास आघाडी ही 130-35 वरून 120 वर आघाडीवर येताना पाहायला मिळते। बारामतीतला हा महत्वाचा कल आपण बघतोय। बारामतीमध्ये अजित पवार हे 11,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मोठी आघाडी अजित पवार यांनी आपल्याला या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। कर्जत जामखेड मधून रोहित पवार पिछाडीवर आहेत। राम शिंदेंनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। दुसऱ्या फेरीमध्येच राम शिंदे आघाडीवर घेतलेत। आघाडी कमी आहे, 634 मतांची आघाडी असली तरी राम शिंदे आघाडीवर आहेत। रोहित पवार हे कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार आहेत, मात्र ते पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहेत। जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव पाटील हे आघाडीवर आहेत। तब्बल 13,000 मतांची आघाडी गुलाबराव पाटील यांनी घेतलेली आहे। तर नाला सोपाऱ्यातून क्षितिज ठाकूर पिछाडीवर, बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर पिछाडीवर आहेत। राजन नाईक हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। 500 मतांची आघाडी ही राजन नाईक यांनी घेतलेली आहे। क्षितिज ठाकूर यांना 8,000च्या वर मतं मिळालेली आहेत आणि त्या ठिकाणी क्षितिज ठाकूर काहीसे पिछाडीवर आहेत। गुलाबराव पाटील आघाडीवर आहेत। दिग्रज मधून आपण बघतोय संजय राठोड काही वेळापूर्वी पिछाडीवर होते, ते आघाडीवर गेल्याचं पाहायला मिळतं। ऐरोलीतून पहिल्या फेरीपासून गणेश नाईक हे आघाडीवर आहेत। राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डीतून पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर आघाड्या पिछाडी ज्या आहेत त्या बदलताना सुद्धा दिसत आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक किती चुरशीची आहे हे आपल्याला याचा अंदाज येऊ शकेल। या सगळ्यामध्ये ग्राफिकच्या माध्यमातून नजर टाकूया। महायुती 152, कल बदलताना दिसत आहेत। महाविकास आघाडी 120 जागांवर आघाडीवर आहे। इतर पक्ष 16 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। महायुतीच्या कलांमध्ये, महाविकास आघाडीच्या कलांमध्ये बदल होताना दिसतोय। महायुतीचे कल आघाडी जी आहे मतदारसंघांमध्ये ती वाढताना दिसते आहे। भाजप 90, त्याचबरोबर शिवसेना 39 ठिकाणी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते। महाविकास आघाडी 120 जागांवर आघाडी, तर मनसे 1, वंचित 2, इतर पक्ष 13 ठिकाणी। परळीमध्ये चौथ्या फेरी अखेर धनंजय मुंडे आघाडीवर आहे। धनंजय मुंडेंची आघाडी वाढते आहे। 15,992 मतांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। परळीमध्ये चौथ्या फेरीमध्ये, पहिल्या फेरीपासूनच धनंजय मुंडे परळीमध्ये आघाडीवर असल्याला पाहायला मिळते आणि आघाडी आता त्यांची पोहोचलेली आहे 15,000च्या वर। राजेसाहेब देशमुख शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, ते पिछाडीवर पडताना पाहायला मिळत आहेत। 288 मतदारसंघांचा जर आपण आढावा घेतला तर भाजप 85, शिवसेना शिंदे गट 38, राष्ट्रवादी अजित पवार गट 23 जागांवर आघाडीवर पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 58, शरद पवार गट 35, तर शिवसेना ठाकरे गट हा 40 जागांवर आघाडीवर पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या दिग्गजांना पहिल्या काही कलांमध्ये धक्का बसताना पाहायला मिळतोय। लातूरमध्ये अमित देशमुख मोठ्या फरकानं पिछाडीवर आहेत। बाळासाहेब थोरात सुद्धा आता झालेल्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। धीरज देशमुख लातूर ग्रामीण मध्ये पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। या पहिल्या कलांमध्ये काँग्रेसचे अनेक दिग्गज आहेत, ते पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे काँग्रेससाठी कुठेतरी हा मोठा धक्का आहे। लातूर हा देशमुख कुटुंबियांचा गड मानला जातोय, मात्र तिथून दोन्ही बंधू देशमुखांचे पिछाडीवर असताना पाहायला मिळत आहेत। धीरज देशमुख लातूर ग्रामीण मधून पिछाडीवर आहेत, तर अमित देशमुख लातूर शहर मधून पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर संगमनेर जो बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला आहे, या बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यामध्येच बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी हा काँग्रेसच्या नेत्यांसाठी धक्का मानला जातोय आणि त्यामुळे काँग्रेसचे हे पहिले कल जे आहेत काँग्रेसच्या दिग्गजांसाठी थोडेसे निराशाजनक आहेत। कलांमध्ये बदल होऊ शकतो। पहिल्या काही फेऱ्यांमधले हे कल आपल्याला पाहायला मिळतात। थेट जाऊयात न्यूजरूम मध्ये, आपल्या सहकारी श्वेता भालेकर आपल्या सोबत आहेत। श्वेता, अगदी संदीप, आपण पाहतोय आताचा महत्त्वाची जी अपडेट समोर आलेली आहे त्यानुसार काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का बसलेला आहे। खरं तर लोकसभेमध्ये काँग्रेसला, महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळालेलं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये समीकरणं बदललेली आहेत। संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर गेलेले आहेत, तर तिवसामधून यशोमती ठाकूर सुद्धा पिछाडीवर आहेत। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, काँग्रेसचे जे दिग्गज नेते आहेत त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये या आताच्या कलानुसार मोठा धक्का पाहायला मिळतोय। एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील हे सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। भाजपचे अतुल सावे हे पिछाडीवर गेलेले आहेत आणि इम्तियाज जलील आघाडीवर गेलेले आहेत। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, भाजपचे अतुल सावे पिछाडीवर आहेत आणि त्या ठिकाणी जलील यांनी आघाडी घेतलेली आहे। औरंगाबाद पूर्व मधली ही महत्त्वाची माहिती अपडेट आपण पाहतोय। आणखी अपडेट जाण्यासाठी आपण जाणार आहोत अनुपमा यांच्याकडे। अनुपमा,
आणि या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय महासंग्राममध्ये पुण्यामधून 8 पैकी 4 मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर कसब्यामध्ये भाजपची आघाडी दिसतेय. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसचे रमेश बागवे आघाडीवर आहेत. खडकवासल्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके आघाडीवर आहेत. पुण्यामधल्या 8 जागांपैकी 4 मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर कसब्यामध्ये भाजपची आघाडी आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसची आघाडी आहे. रमेश बागवे त्या ठिकाणी आघाडीवर आहेत. खडकवासल्यामध्ये सचिन दोडके राष्ट्रवादी एसपीचे उमेदवार आहेत. पुण्यामधून महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर पुणे जिल्ह्यातून आणखी एक मोठी बातमी पाहूया. हडपसरमधून चेतन तुपे सध्या आघाडीवर आहेत. हडपसरमधून चेतन तुपे यांची आघाडी दिसतेय. पुण्यामध्ये काही महत्त्वाचे कल आपण पाहतोय. दुसऱ्या तिसऱ्या फेऱ्या आता सुरू झालेल्या आहेत आणि या कलांमध्ये ज्यांच्याकडे आघाडी जास्त तेवढीच विरोधकांमध्ये धाकधूक मोठी. महासंग्रामातल्या सगळ्यात मोठे अपडेट, जयंत पाटील सध्या आघाडीवर आहेत. जयंत पाटील यांच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये जयंत पाटील यांचं नाव वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत आहे. भावी मुख्यमंत्री अशी सुद्धा चर्चा सुरू होती. जयंत पाटील सध्या आघाडीवर आहेत. जतमधून गोपीचंद पडळकर सध्या आघाडीवर. गोपीचंद पडळकर तिसऱ्या फेरी अखेर 1453 मतांनी आघाडी आहे. 1000च्या पुढे पडळकरांकडे ही आघाडी दिसतेय. जत मधला हा कल, तिसरी फेरी सुरू आहे जतमध्ये आणि 1453 मतांची ही आघाडी दिसतेय. साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले आता आघाडीवर आहेत. साताऱ्यातून मोठी बातमी, 6वी फेरी सुरू आहे आणि शिवेंद्रराजे भोसले हे आघाडीवर दिसतात. 28,062 मतांची आघाडी शिवेंद्रराजेंकडे. 6व्या फेरीमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे मोठी आघाडी दिसतेय. मोठं मताधिक्य सध्या कलांमध्ये दिसतंय. शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर आहेत. 6व्या फेरीमध्ये शिवेंद्रराजे भोसलेंची ही आघाडी दिसून येते. मोठा फरक आहे. 28,062 मतांची ही आघाडी आहे. आणि एकनाथ शिंदे कोपरी 5 पाकाडीतून तिसरी फेरी सुरू आहे. तिसऱ्या फेरीच्या अखेरीस 14,180 मतांची आघाडी आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे. राज्याचं भवितव्य काय हे आजचा दिवस ठरवणार आहे. राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय. कोपरी 5 पाकाडीतून एकनाथ शिंदे सध्या आघाडीवर आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष हे आजच्या दिवसाकडे आहे. राज्याचं राजकीय भवितव्य हे कोणाकडे जाणार याकडे लक्ष आहे. सत्तेची सूत्र नेमकी कोणाकडे. तिसऱ्या फेरी अखेर 14,180 मतांची आघाडी. कोपरी 5 पाकाडी एकनाथ शिंदे सध्या आघाडीवर आहेत. दिघे त्यांच्या विरोधामध्ये आहेत आणि निश्चितच त्यांच्या लढतीकडे लक्ष आहे. दीपक केसरकर 4,884 मतांनी आघाडीवर. सावंतवाडीमधून दीपक केसरकर सध्या आघाडीवर आहेत. कोकणातल्या लढतींकडे लक्ष. 3 महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये सावंतवाडीमधून दीपक केसरकर सध्या आघाडीवर आहेत. शिंदे गटाचे दीपक केसरकर 4,884 मतांनी आघाडीवर आहेत. पुण्यामध्ये 8 पैकी 4 मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि कसब्यामध्ये सुद्धा आता भाजपची आघाडी दिसते. काही वेळापूर्वी धंगेकर या ठिकाणी आघाडीवर दिसत होते. एकदा चित्र पहा. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं सध्याचं हे महत्त्वाचं चित्र आपण पाहतोय. 288 मतदारसंघातले कल हाती आलेत. आता तिसऱ्या फेऱ्या सुद्धा काही ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. इतर पक्ष 16 ठिकाणी आघाडीवर आहेत. भवितव्य ठरवणार आहेत इतर पक्ष आणि अपक्ष. महायुतीकडे सध्या 152 जागांवर कल अधिक आहेत. मवियाकडे 120 जागा, इतरांकडे 16. सध्याचे कल एका नजरेमध्ये आपण पाहू शकतोय. मविया 120, महायुती 152 आणि इतरांकडे 16. सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड, 288 मतदारसंघामध्ये आज काय होणार याकडे संपूर्ण राज्यातल्या जनतेचं लक्ष. आणखी अपडेटसाठी जातोय संदीपकडे. अगदी मुलुंड मधला महत्वाचा मतदारसंघ मिहीर कोटेचांचा मुलुंड मतदारसंघ मुंबईतला एक महत्वाचा मतदारसंघ आहे. मिहीर कोटेचा हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तिसऱ्या फेरीमध्ये 11,150 मतांनी मिहीर कोटेचा यांनी आघाडी घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी मिहीर कोटेचा हे प्रत्येक फेरीमध्ये आघाडी आपली कायम राखताना पाहायला मिळत आहेत. दौंडमध्ये भाजपचे विद्यमान राहुल कुल आघाडीवर आहेत. राहुल कुल 1099 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राहुल कुल हे आघाडी प्रत्येक फेरीगणी राखताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्या लढतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे. परळीतून धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत. धनंजय मुंडे 9,116 मतांनी धनंजय मुंडे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासून धनंजय मुंडे यांनी आघाडी कायम राखल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. महायुती आता 160 ठिकाणी आघाडीवर जाताना पाहायला मिळते. कलांमधला बदल जर आपण बघितला तर मोठ्या प्रमाणावर
कल वाढताना बघायला मिळत आहेत. महायुतीचे जी आघाडी आहे ती वाढताना मिळते आहे. महाविकास आघाडी आता 100 जागांवर आघाडीवर येताना पाहायला मिळत आहे. थेट जाऊयात न्यूजरूम मध्ये. श्वेता भालेकर आपल्या सोबत आहेत काही महत्वाच्या बातम्यांसह. अगदी संदीप, आणि आता जे कल हाती येतात त्यामध्ये मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय. मतमोजणीमध्ये मोठे उलटफेर झालेले आहेत. काय महत्त्वाचे अपडेट्स आपण झी24 तासवर पाहतो. 160 जागी महायुती, 100 जागी महाविकास आघाडी आणि अपक्ष आणि छोटे पक्ष 18 ठिकाणी आघाडीवर आहे. निकालामध्ये महायुतीनं मोठी मुसंडी मारलेली आहे. आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. मतमोजणीमध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. महायुतीनं मुसंडी मारलेली आहे. 160 जागांवर महायुती, 100 जागांवर महाविकास आघाडी, अपक्ष आणि छोटे पक्ष 18 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. निकालांमध्ये महायुतीनं मुसंडी मारलेली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये जो प्रचार झाला त्यामध्ये लाडकी बहीण असेल अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ते घेऊन महायुती प्रचारामध्ये उतरलेली होती आणि 160 जागी आता महायुती सध्या आपल्याला आघाडीवर पाहायला मिळते. अपक्ष आणि छोटे पक्ष यांची सुद्धा कामगिरी चांगली पाहायला मिळते आणि महाविकास आघाडीनं 100 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे. मतमोजणी होत आहेत. महत्वाचे कल जे आहे ते आपण पाहतो. 160 जागांवर महायुती, 100 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे. अपक्ष आणि छोटे पक्ष 18 ठिकाणी आघाडीवर आहेत. आणखी एक महत्त्वाची बातमी, मनसेचे अनेक महत्त्वाचे उमेदवार आपल्याला पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर गेलेले आहेत. अमित ठाकरे सुद्धा माहीमधून पिछाडीवर गेलेले आहेत. शिवडीमध्ये बाळा नांदगावकर सुद्धा पिछाडीवर गेलेले आहेत. मनसेनं विधानसभेमध्ये एकला चलोरेची भूमिका घेतलेली होती आणि त्यानुसार 128 जागी त्यांनी उमेदवार दिलेले होते. मात्र जे महत्त्वाचे मनसेचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत, ते सुद्धा पिछाडीवर आहेत आणि शिवडीमध्ये बाळा नांदगावकर यांची ताकद असताना सुद्धा ते आपल्याला इथे पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. मनसेचे अनेक महत्त्वाचे उमेदवार आहेत त्यापैकी आपण पाहतोय एकमेव आमदार राजू पाटील हे पिछाडीवर आहेत. अमित ठाकरे माहीममधून पिछाडीवर आहेत. तर हे महत्त्वाचे अपडेट्स आता आपण पाहणार आहोत. मनसेचे महत्त्वाचे उमेदवार पिछाडीवर गेलेले आहेत. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर त्याचबरोबर राजू पाटील हे सध्या पिछाडीवर गेलेले आहेत. आपण आता जाणार आहोत संदीपकडे. संदीप, अगदी आपण बघतोय मनसेचे जे महत्वाचे नेते आहेत, विद्यमान आमदार पिछाडीवर आहेत. बाळा नांदगावकर शिवडीमधून पिछाडीवर आहेत, तर अमित ठाकरे हे सुद्धा पिछाडीवर माहीमधून पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे दुसरीकडे वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहेत. संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा हे पिछाडीवर वरळीतून पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत वरळीमधून. आदित्य ठाकरे 696 मतांनी आघाडीवर आहेत. आघाडी कमी आहे त्यामुळे आपल्याला लक्षात येऊ शकेल की वरळीमध्ये सुद्धा काटेकी टक्कर आहे. करवा मुंब्रा मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड हे 15,885 मतांनी आघाडीवर आहे.